सो आला की नाही क्रिस्पी आवाज. चला तर बघूया आजची न्यू रेसिपी. हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओसोबत. आज मी एक न्यू रेसिपी घेऊन आली, याचं नाव आहे कांदा पावभाजी. चला तर बघूया कशी करायची रेसिपी. सो इथे मी 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये प्रॉपर असं कट करून घेतलेलं आहे मी. आता मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं मीठ आणि एक 10 मिनटं त्याला झाकून ठेवणार आहे. सो प्रॉपर मिक्स करून 10 मिनटं मी झाकून ठेवणार आहे, ज्याच्याने काय होईल, कांद्याला थोडंसं पाणी सुटेल आणि पुढे रेसिपी ही खूप छान होईल. सो आता 10 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असा कांद्याला पाणीही सुटलेलं आहे मिठामुळे. इथे माझ्या हाताला तुम्ही बघू शकता पाणी सुटलेलं आहे कांद्याला. आता मी त्याच्यामध्ये ॲड करते लाल तिखट. जितकं तुम्हाला तिखट असं हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही ॲड करू शकता. सो इथे मी हातानेच ॲड केलेलं आहे. नंतर मी ॲड करते थोडीशी हळद. मग मी ॲड करते थोडंसं जिरं. मग मी ॲड करते थोडंसं ओवा. आता मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये बेसन पीठ. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि आता प्रॉपर मिक्स करून घेणार आहे मी. जसं आपण भजीला पीठ तयार करतो तसंच सेम प्रोसेस आहे. प्रॉपर मिक्स करून त्यात थोडंसं पाणी ॲड करून चांगला असा बॅटर तयार करून घेतलेला आहे मी. आता मीडियम फ्लेमवरती गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे सारण तयार केलं त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करते आणि परत एकदा प्रॉपर मिक्स करून घेणार आहोत. सो इथे मी ब्रेड घेतलेले आहेत आणि प्रॉपर असे कट केले आहेत ट्रायंग्युलर शेपमध्ये. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आता आपण जे बॅटर तयार केलं त्याला दोन्ही साईडला आपल्याला लावायचं आहे. म्हणजे ब्रेडच्या दोन्ही साईडला आपल्याला लावायचं आहे आणि हे तळून घ्यायचं आहे. सो इथे मी एका साईडला तुम्हाला दाखवते आणि दुसऱ्या साईडला पण मी लावलेलं आहे. सो आता मी ते ब्रेड तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. प्रॉपर असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती तुम्ही फ्लेम ठेवू शकता आणि छान असा कलर गोल्डन ब्राऊन झाला की तुम्ही ते काढू शकता बाहेर. सो अशा प्रकारे मी सगळे ब्रेड असे चांगले तळून घेते. सो अशा प्रकारे आपला कांदा भजी पाव, मस्तपैकी क्रिस्पी असा कांदा भजी पाव नाश्ता तयार झालेला आहे. इव्हनिंग स्नॅक्ससाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम ऑप्शन आहे. काहीतरी वेगळं खायची इच्छा होत असेल किंवा भजी खाऊन वडापाव खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हे ट्राय करून बघा. खूप युनिक आहे आणि खूप छान लागेल. सगळ्यांना घरच्यांना आवडेल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला न्यू नोटिफिकेशन येत राहतील. मी परत एकदा येईन अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपल्याला 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.